हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे आम्ही चाललो होतो गावाला. तर नाताळाच्या सुट्ट्या लागल्या होत्या, तर चला म्हणलं गावाला थोडंसं जाऊन या. खूप दिवस झालं गावाला गेलोच नव्हतो दिवाळीनंतर, आणि कुठे फिरणं पण झालं नव्हतं. तर आम्ही निघालो. तर इथे बघा श्रेया झोपली होती, आणि आदर्श आहे ना, मी जेव्हा व्हिडिओ चालू करेल ना तेव्हा असं नाटक करत होता झोपण्याचं. तो जागाच होता, पण खूप सारं नाटक चाललं होतं. नंतर आम्ही निघालो, तर ट्रॅफिक वगैरे जरा बऱ्यापैकी लागलंच होतं. तर जाऊ दे म्हणलं, आता निघालो आहे तर चला, कारण की सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होतं, आणि ह्या रस्त्याने जरा मोठी वाहनं खूपच होती. तर आदर्शला उठ उठ म्हणलं, तर आदर्श काय उठतच नव्हता. तर असं चालू होतं आमचं, आणि नंतर रस्त्याने खूप छान असं इथे बघू शकता ऊसतोड वगैरे चालू होत्या. ऊसाच्या तोड वगैरे आलेल्या होत्या. मग ते रस्त्याने बघत किंवा असं शेती बघत किंवा छान असं वातावरण होतं, हिरवं हिरवं होतं. डोंगर वगैरे पण बघितला, खूप छान वाटलं. नंतर आम्ही थोड्या वेळात घरी पोहोचणारच होतो, तर बराच वेळ गेला आमचा, आणि नंतर आम्ही घरी पोहोचलो तर संध्याकाळ झाली. दुपारी निघलेलो आणि संध्याकाळ झाली. नंतर इथे सगळे गप्पा वगैरे मारत होते. तर इथं आजी आणि सगळेजण बसले होते, बाकीचे इथे जेवण करत होते. ह्यांना लगेच जायचं होतं, आम्हाला सोडून ते लगेच जाणार होते, त्याच्यामुळे पहिलं जेवायला त्यांना घातलं. आणि नंतर मग इथे मम्मीचा स्वयंपाक, आणि काकू इथे लोणचं वगैरे काढत होत्या. तर इथे स्वयंपाक वगैरे चाललेला, तर व्हेजच केलं होतं. तर असं सगळं होतं घरी, सगळं वातावरण. आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर तासाभराने हे निघाले. तर ह्यांना घालवण्यासाठी सगळेजण बाहेर आले. तर असंच बोलणं वगैरे चालू होतं, कसं जायचं, कुठून जायचं वगैरे म्हणून. आणि सगळे बाहेर आलतो, आम्ही पण होते. नंतर श्रेया पण आली होती बाहेर. तर ती सांगत होती पप्पांना की या लवकर न्यायला वगैरे म्हणून. तर तिचा अभ्यास पण होता, त्याच्यामुळे थोडंसं तिचं चालू होतं लवकर या न्यायला म्हणून. तर चला आता हे जातच होते. तर गाडी आणली होती, आणि नंतर सोडून चालले होते लगेच, कारण त्यांना तर काही सुट्टी नव्हतीच. आम्हाला सुट्टी होती म्हणून आम्हाला सोडायला आलते. तर बघू आता. तर असं सगळं होतं. बाय बाय. इथे भाऊंनी आदर्शला ना बाहेर कुठेतरी गेल्यानंतर ही बंदूक घेऊन आले होते, आणि ती तशीच ठेवलेली, कारण की ते पण आले नव्हते ना, आम्ही पण इकडे गावाला आलो नव्हतो. तर ते त्यांनी आता काढली होती त्याला देण्यासाठी. नंतर आम्ही हे गेल्यानंतर वगैरे जेवण वगैरे करून घेतलं, आणि नंतर आम्ही असंच राऊंड मारायला बाहेर आलो होतो. खूप थंडी होती, त्याच्यामुळे सगळे असे स्वेटर घालून होते. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.